बीडच्या माजलगाव शहराला पावसानं झोडपलं. मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप. गुडघाभर पाण्यातनं वाट काढत जाण्याची वेळ. अहिल्यानगरला पावसानं झोडपलं. शहरामध्ये झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शिरूर तालुक्यातील मांडवगणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कलिंगड आणि फ्लावरचं मोठं नुकसान. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात शेतांना तळ्याचं स्वरूप. शेतीमालाचं मोठं नुकसान. लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल. गटारातलं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसातही लालपरी सुसाट. 2 दिवसात कमावले 63 कोटी. 83 लाख प्रवाशांचा प्रवास. कल्याणपूर्व कोळशेवाडी परिसरात शाळा कॉलेजजवळ खुलेआम नशेबाजी. तरुणांचा नशा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची सीआयडीकडनं होणार तपासणी. एन्काउंटर प्रकरणाची प्रशासनाकडनं गंभीर दखल. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. मे महिन्यातच पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता. या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुणे पालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती. त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे. राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप दिली आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण हे निम्मं भरलंय. धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी इतका होता. धरणाची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे. सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही लालपरी सेवा बजावते. लालपरीनं 2 दिवसात 63 कोटी 83 लाखांचं उत्पन्न प्राप्त केलंय. या मुसळधार पावसात लालपरीनं 1 कोटी 9 लाख किलोमीटर प्रवास केलेला आहे. पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाली सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आता आलेली आहे. त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित झालाय. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ पाहायला मिळते. सोन्याचे दर हे 600 रुपयांनी वाढून सोनं प्रति तोळा 99,000 पोहोचलंय. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची लगबग तुकोबांच्या देहूमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू देवस्थान ट्रस्ट सोबत संयुक्त आढावा बैठक घेतली. मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील चालेपूल मुसळधार पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 16 गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांना फटका बसलाय आणि यावेळी उभाटा आक्रमक झालं. प्रशासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करत उभाटानं निषेध नोंदवला. जळगावच्या शिवाजीनगरमधील क्रांती चौकात 2 दुचाकींनी एकमेकांना जोरदार धडक दिली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या 5 पट मावेजा द्या या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानं 21व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाला पुण्यात सुरुवात झाली आहे। अनेक प्रकारचे वाद्यवादन असे एकूण 1400 कलांचं सादरीकरण होणार अशी माहिती संयोजक हेमंत वाघ यांनी दिली। चोपडाच्या गुजरळी भागातील वीर जवान चेतन चौधरींना मणिपूरमध्ये वीरमरण आलं आणि शहीद जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नातेवाईकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली। मावळ तालुक्यामध्ये कृषी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुंबईमध्ये कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केली। या प्रकल्पांतर्गत राज्यात 1250 कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 550 प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे आणि नाले भरभरून वाहू लागलेत। पुराचं पाणी पुलावरून वाहत असून तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं सुदैवानं हानी टळली। लातूरमध्ये मंगळवारी अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं शहरातील जनजीवन ठप्प झालं। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्यासह गटारातील साहित्य घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्यांचंही मोठं नुकसान झालंय। बीडच्या माजलगाव शहरात दमदार पावसानं मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। नगरपालिकेच्या वतीनं सांडपाणी व्यवस्थापन न केल्यानं गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसानं वरवड गावातील ओढ्याला पूर आला। या पुरात आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्या। दोघींचे मृतदेह सापडले। अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय। शहरांमध्ये झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसानं शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील मांडवणगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लावरचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अकोल्यामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलंच झोडपलं आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा देखील पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झालाय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। धामणगावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मावळ तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं। शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। नगर शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं। शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले। मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली। या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या।